होय, मी लवचिक भूमिका घेतो, कारण बाळासाहेबांना आदरांजली वाहताना राज ठाकरे यांनी दिलं कारण. राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील. नवनाथ वन यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यामध्ये ठाकरे शेजारी. बाळासाहेबांची स्वप्न आम्ही पूर्ण करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. मराठीतून बाळासाहेबांना वाहिली आदरांजली. दवाखान्यांनंतर आता आरोग्य आपल्या दारी. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शिवसेनेची नवी योजना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. न्यायालयाने फटकारल्यानंतर गोगावले सापडला. महाड मारहाण प्रकरणामध्ये विकास गोगावले पोलिसांना शरण. दावोसबाबत अपप्रचारासाठी एक टूल किट काम करतंय. टूल किटच्या मागे कोण हे चांगलं माहितीये. दावोसमधून मुख्यमंत्र्यांचा टोला. अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका. विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं फिक्सिंग. दानवेंनी ट्विट करत फडणवीसांवर केली टीका. नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के यांच्या अपहरणाचा प्रयत्न. विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न. म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याची सूत्रांची माहिती. कुठेही एमआयएम सोबत जाणार नाही. अचलपूरमध्ये भाजप एमआयएम एकत्र नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एमआयएमचा विषयच संपवला. अकोला मनपामध्ये सत्तेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचितच्या आंबेडकरांना साकडं. आज चित्र स्पष्ट होणार. ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी फरक पडत नाही. गुलाबरावांचं वक्तव्य चर्चेत. प्यार करो एक से शादी एक से. ठाकरे बंधूंना आंबेडकरांचे टोमणे. बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार. नराधम स्कूल बस चालकाला अटक. गुन्हा दाखल. बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट. बदलापूरमध्ये शिवसेना भाजपमधील वाद विकोपाला. शिवसेना नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बडवलं. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. मराठी जिंकली, महाराष्ट्रात जिंकला. नागपूरमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकल्याचा बॅनरवर संदेश. अनंत अंबानी यांच्या घड्याळाची एकच चर्चा. घड्याळाची किंमत तब्बल 14 कोटी रुपये. घड्याळातील वंताराची प्रतिकृती वेधतीये सगळ्यांचं लक्ष. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात. अपघातात 10 जवान शहीद तर 11 जण जखमी. पंढरपूरमध्ये सागर संगीत विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न. मंदिराचा गाभारा सुंदर फुलांनी सजला. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. जनजीवन झालं विस्कळीत. खबरदारीचा उपाय म्हणून वैष्णोदेवीची यात्रा केली स्थगित. आखाती देशात बॉर्डर टू चित्रपटावर बंदी. पाकिस्तान विरोधी थीम असल्याचं निमित्त. आज रायपूरमध्ये भारत न्यूझीलंडमध्ये रंगणार दुसरा T20 सामना. मालिकेत टीम इंडियाची 1-0 ने आघाडी.